हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सिरीज मध्ये आपण काही डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हनी प्रश्नांची चर्चा करणार आहोत. राईट. तर इथे भूगोल विषयाचा युपीएससी मधला एक पीवायक्यू मी घेऊन आलेलो आहे. आता इथे विचारलेलं आहे की पश्चिम घाटातील नद्यांनी त्रिभुज प्रदेश तयार होत नाही का, असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रश्न बघा की पश्चिम घाटातील नद्यांनी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत नाही का. सो या प्रश्नाचं जर आपण लोकस समजून घ्यायचं झालं तर लोकस काय आहे? त्रिभुज प्रदेशांची निर्मिती. कशा पद्धतीने त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होत असते या संदर्भात हा एक प्रश्न तुम्हाला दिसणार आहे. फोकस किंवा कोणत्या पॉइंटवर आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे तर ते असणार आहे पश्चिम घाट आणि त्रिभुज प्रदेशांची निर्मिती. राईट. म्हणजे एकंदरीत तुम्हाला इथे नॉलेज कोणकोणत्या भागातलं पाहिजे तर तुम्हाला एक बेसिक आयडिया असली पाहिजे त्रिभुज प्रदेशांची निर्मिती कशी होते. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला इथे क्लिअर असला पाहिजे की पश्चिम घाटांच्या ज्या काही नद्या असतील त्या पश्चिम घाटांमधील नद्या कशा प्रकारे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करत नाहीयेत आणि का करत नाहीयेत, कोणती अशी वैज्ञानिक कारणं त्यामध्ये आहेत किंवा भौगोलिक कारणं त्यामध्ये आहेत ज्यामुळे इथे त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होत नाही. सो एक एक करून समजून घेऊ काय नेमका मुद्दा आहे. तर सगळ्यात पहिले जर मला या प्रश्नामध्ये इंट्रोडक्शन लिहायचं असेल तर इंट्रोडक्शन काय असू शकतं. फाईन. तर बाय अँड लार्ज एक इंट्रोडक्शनचा बेसिक नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टिपिकली जेव्हा जिओग्राफीचे प्रश्न असतील, जिओग्राफीच्या प्रश्नांमध्ये इंट्रोडक्शन जे असेल, इंट्रोडक्शन आयदर एक डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन असू शकतं किंवा एखादं फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन या ठिकाणी आपण लिहू शकतो. फाईन. तर बघूया की या ठिकाणी कोणता अप्रोच आपल्याला चांगला वाटतोय किंवा कोणता अप्रोच सुटेबल होतोय, कोणता अप्रोच आपण घेतला पाहिजे. सो समजा मी डिसाईड केलं की मी डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन या ठिकाणी देतोय, मग त्या डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन मध्ये मी कशाची डिफिनेशन लिहू शकतो तर ही जी डेल्टा आहेत किंवा त्रिभुज प्रदेश आहेत या त्रिभुज प्रदेशांची डिफिनेशन मी या ठिकाणी लिहू शकतो. मी हे सांगू शकतो की बघा त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा म्हणजे एक्झॅक्टली काय आहेत त्याची व्याख्या आपण करू. राईट. पण या ठिकाणी प्रॉब्लेम एक आहे की समजा मी पेपरमध्ये सगळ्यात सुरुवातीला डेल्टाची डिफिनेशन देतोय तर बघा डेल्टा हे एक भूरूप आहे आणि बऱ्यापैकी सर्वांना त्याची आयडिया असते. लहानपणापासून आपण कुठून तरी डेल्टा बद्दल ऐकत आलो आहेत, समजत आलो आहेत आणि लहानपणी सुद्धा आपण ते डेल्टा काय आहेत नेमके ती चर्चा केलेली आहे. सो माझ्या मते या ठिकाणी आपण एक गोष्ट अवॉइड करू की ज्या ऑब्व्हियस गोष्टी आहेत, ज्या सहज गोष्टी आहेत, सोप्या गोष्टी आहेत त्यांचे डिफिनेशन आपण लिहायला या ठिकाणी टाळलं पाहिजे. राईट. सो अनेकदा असं असेल की तुम्हाला डिफिनेशन डेल्टाची माहिती नाही, तुम्ही कुठेतरी ऐकले की डिफिनेशनने तुम्ही सुरुवात करू शकतात आणि मग लगेच आपण काय करतो की डिफाईन करायला सुरुवात करतो. अनेकदा असं असेल की एखाद वेळेस समजा भूकंपावर प्रश्न आहे. फाईन. आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला काय दिसतं की डिफिनेशन मध्ये पहिली लाईन लिहिली आहे की भूकंप काय. पण एक विचार करा की भूकंप असेल किंवा डेल्टा सारख्या या खूप अत्यंत सहज अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहे फार पूर्वीपासून. तुमचा पेपर चेक करणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा एक अतिशय सिनियर व्यक्ती आहे आणि त्याला सुद्धा ह्या सोप्या सोप्या गोष्टी खूप चांगल्याने माहिती आहे. त्याला रस सुद्धा नाही की तुम्ही डेल्टाची डिफिनेशन केली आहे की नाही केली आहे. राईट. आणि म्हणून मग मी काय करेल की मी ऑब्व्हियस गोष्टी ज्या आहेत, सोप्या गोष्टी ज्या आहेत त्यांची व्याख्या किंवा त्यांना डिफाईन करणं या ठिकाणी टाळेल. राईट. कारण की जर मी यांना डिफाईन करणं टाळलं तर मे बी माझ्याजवळ एक बेटर अप्रोच सुद्धा असू शकतो. आता मी काय करतोय, मी प्रयत्न करतोय एक फॅक्ट मेन्शन करायचा. काय फॅक्ट मेन्शन करतोय की मी हे सांगतोय की बघा भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील डेल्टांची संख्या ही पश्चिम किनाऱ्यावर आपल्याला जास्त आढळते आणि याचे प्रमुख कारण म्हणजे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीमधील जे भौगोलिक अंतर आहे किंवा त्याच्या भौगोलिक रचनेमध्ये जे अंतर आहे त्यामुळे अशा प्रकारची स्थिती आपल्याला आढळते. तर अशा प्रकारचे एक मी इंट्रोडक्शन या ठिकाणी मांडू शकतो. आता इंट्रोडक्शनचा माझा अजून एक नियम जनरली मी फॉलो करतो. तो नियम हा आहे की जर तुम्ही इंट्रोडक्शन वाचलं, मी तुम्हाला प्रश्न नाही दाखवणार, समजा मी हा प्रश्न या ठिकाणी झाकला आणि मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन दाखवलं तर एक बेस्ट इंट्रोडक्शन काय असतं माहितीये का, ज्या इंट्रोडक्शन मधनं तुम्हाला प्रश्न काय आहे तो कळतो ते एक बेस्ट इंट्रोडक्शन किंवा परफेक्ट इंट्रोडक्शन मानलं जातं. आता प्रत्येक वेळेस तुम्ही असं परफेक्ट इंट्रोडक्शन नक्कीच लिहू शकत नाही. सो ऑब्व्हियसली गोष्ट आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये असा प्रयत्न करू नका की तुम्ही एकदम नियर परफेक्ट इंट्रोडक्शन लिहिताय. जर मी या ठिकाणी असा प्रश्न इंट्रोडक्शन केलाय की बघा भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील डेल्टांची संख्या पश्चिम किनारपट्टीवरील डेल्टांच्या संख्येपेक्षा जास्त आहे आणि त्याची कारणं खालील भौगोलिक किंवा भूगर्भीय कारणं खालील प्रमाणे आहेत.
जर मी अशा प्रकारचं एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये बघा एक बेसिक तुम्हाला लक्षात येते की हा प्रश्न कशा संदर्भात आहे, तर प्रश्न हा पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी या ठिकाणी असलेली जी काही त्रिभुज प्रदेशांची किंवा डेल्टाची निर्मिती आहे त्याच्या संबंधित प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो, राईट. सो माझ्या इंट्रोडक्शन मधनं सुद्धा तुम्हाला इथे दिसून येते की प्रश्न काय. अगेन या ठिकाणी मी जर स्टेटमेंट वाचलं तर स्टेटमेंटमध्ये इथे मुहाण्यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मुहाने साधारणतः याला आपण म्हणतो एस्च्युरी किंवा अजून एक शब्द याला जो वापरला जातो तो आहे खाडी. तुम्ही हे सुद्धा सांगू शकता की भारताच्या पूर्व किनारपट्टींवर आपल्याला डेल्टाची संख्या जास्त दिसते तर पश्चिम किनारपट्टीवर मुहाने किंवा एस्च्युरींची संख्या जास्त दिसते आणि हा फरक आपल्याला प्रामुख्याने दोनही किनारपट्टीवरील भौगोलिक रचनेमध्ये असलेल्या फरकामुळे आढळतात, राईट. सो ते पण या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की तसंही एक इंट्रोडक्शन आपण देऊ शकतो. बॉडीकडे वळूया. बॉडीमध्ये काय लिहायचं आहे ते समजून घ्या. आता बॉडीचे मी दोन भाग केलेत. भाग एक आहे डेल्टाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि भाग 2 आहे की का आपल्याला पश्चिम घाटातील नद्यांद्वारे डेल्टाची निर्मिती होताना दिसत नाही. 2 पार्ट आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हा पहिला पार्ट विचारलाय का की डेल्टाच्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे, तर नाही, डेल्टाच्या निर्मितीची प्रक्रिया या ठिकाणी विचारलेली नाही. तरी सुद्धा माझ्या प्रश्नाला किंवा माझ्या उत्तराला एक कंटेक्स्ट द्यायसाठी किंवा एक स्ट्रक्चर द्यायसाठी मी काय करणार आहे, मी थोडक्यात डेल्टाची निर्मितीची प्रक्रिया नेमकी काय आहे ती या ठिकाणी सुचवणार आहे, राईट. सो अप्रोच काय असला पाहिजे, एक सिंपल मी सांगेल एका ओळीमध्ये किंवा 2 ओळीमध्ये की बघा त्रिभुज प्रदेशांची निर्मिती किंवा डेल्टाची निर्मिती ही साधारणतः मंद उताराच्या किनारपट्टीवर होत असते. आणि का होत असते तर खूप साऱ्या गाळाचे संचयन आपल्याला या मंद उताराच्या किनारपट्टीवर होताना दिसते आणि अशा प्रकारे ही डेल्टाची निर्मिती होते, राईट. एक सिंपल 2-3 ओळींमध्ये मी मांडलेलं आहे की डेल्टाच्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे. तर बघा माझ्या इंट्रोडक्शन मध्ये मी 15 शब्द घालवलेत किंवा 15 शब्द वापरले आणि मे बी या पार्ट मध्ये मला पुन्हा 20 शब्द वापरावे लागतील, ठीक आहे. त्याच्यावर जाऊ देऊ नका कारण की हा प्रश्नामध्ये विचारलेला डायरेक्ट पार्ट नाहीये, इनडायरेक्ट पार्ट आपण म्हणून ऍड्रेस करतोय. एकदा मी हा कंटेक्स्ट सेट केला, आता पुढे वळतोय आणि भाग 2 कडे जातोय आणि भाग 2 मध्ये मी ऍड्रेस करतोय की कशा प्रकारे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर डेल्टाची निर्मिती होत नाहीये आणि का होत नाहीये किंवा पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या पश्चिम घाटातील नद्या ज्या आहेत त्या डेल्टाची निर्मिती करत नाहीये. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी म्हटलंय की उंच भूभाग आणि खडबडीत उतार आपल्याला आढळतो. ज्या पश्चिम घाटातील नद्या आहेत, पश्चिम घाटातील नद्या ज्या प्रदेशांमधून वाहत आहेत तिथे उतार जो आहे, उंचावरून या अचानक नद्या खाली येत आहेत, तीव्र उतार आपल्याला आढळतो आणि हा सगळ्याचा सगळा भाग अतिशय खडबडीत आहे. तर या ठिकाणी नद्यांमध्ये तुम्हाला दिसेल की नद्या ज्या वाहत आहेत त्या अत्यंत तीव्र गतीने त्या खाली वाहत जातील. इव्हन किनारपट्टी जर तुम्ही बघितली, किनारपट्टी कशी आहे, किनारपट्टी अत्यंत उताराची किनारपट्टी आहे आणि आपण बघितलं होतं की डेल्टाच्या निर्मितीसाठी पाणी स्थिर झालं पाहिजे, तर पश्चिम किनारपट्टीवर पाणी स्थिर होत नाहीये. त्यामुळे डेल्टाची निर्मिती होण्यासाठी सुव्यवस्थित जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. कोणती परिस्थिती पाहिजे, सपाट भाग असला पाहिजे. गाळ अत्यंत मर्यादित आहे कारण की पश्चिम घाटातील ज्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत या अत्यंत लहान आहेत आणि लहान नद्या असल्यामुळे या ठिकाणी गाळ नसेल, हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचे कारण आहे. वेगवान प्रवाह आहे, ऑलरेडी आपण सांगितलं, गाळ जमा होण्यासाठी त्या प्रतिबंध घालतील. मर्यादित गाळाचा भाग जो आहे, ठीक आहे, कारण की सेडिमेंट लोड जास्त नाही. इथे काय म्हटलंय की मर्यादित गाळाचा भार. जर वेगवान नद्या आहेत, राईट, किंवा नद्यांची लांबी खूप कमी आहे तर नद्यांमध्ये गाळ अत्यंत कमी असेल आणि जर नद्यांमध्ये गाळ कमी आहे तर यामुळे आपल्याला दिसेल की त्रिभुज प्रदेशांची निर्मिती इतक्या चांगल्याने होणार नाही. काही भूगर्भीय घटक किंवा भूवैज्ञानिक घटक तुम्हाला या ठिकाणी आढळतील. या संपूर्ण भागामध्ये ज्या भागातून पश्चिम घाटातील नद्या वाहतात हा प्राचीन खडकांचा प्रदेश आहे आणि प्राचीन खडक असो किंवा बसाल्ट सारखे जर खडक असतील, फाईन, तर या परिस्थितीमध्ये गाळाची निर्मिती जास्त होणार नाही आणि जर गाळाची निर्मिती जास्त होणार नाही तर निश्चितच तुम्हाला खाली गाळ संचयन होताना दिसत नाही आणि म्हणून आपण काय म्हणतोय की या ठिकाणी डेल्टाची निर्मिती इतक्या चांगल्याने होत नाहीये. क्लिअर? तर हे काही 3-4 कारण तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायची आहे, प्रक्रिया स्पष्ट करायची आहे. तर सिंपल याला ठेवा की लहान नद्या आहेत, राईट, त्यांच्यामध्ये गाळ लहान असल्यामुळे कमी आहे.
वेग अत्यंत जास्त आहे, म्हणजे गाळ जरी असेल तरी तो मग किनारपट्टीला गाळ जमा होत नाहीये. ज्या भागातून या नद्या वाहत आहेत तो भाग अत्यंत कठोर प्राचीन खडकांचा भाग आहे, ज्यांची झीज इतक्या चांगल्याने होत नाही आणि म्हणूनच मग पुन्हा गाळ नाहीये आणि पुन्हा संचयन होणार नाही. असे 3-4 कारण तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सांगता येईल की पश्चिम घाटातील नद्या कशा प्रकारे डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करीत नाहीत. शेवटी मॅप ड्रॉ करा. ठीक आहे, कुठलाही भूगोलाचा प्रश्न असेल तर तिथे मॅप आला पाहिजे आणि मॅप मध्ये मी दाखवेल की बघा ही जी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीला मला काय सापडतं, मला या ठिकाणी सापडतं एस्च्युरी, आणि ही जी किनारपट्टी आहे भारताची, या ठिकाणी मला डेल्टा आढळतात. आता याच्यामध्ये मग मी आणखी डिटेल देऊ शकतो की बघा इथे नर्मदा नदीची एस्च्युरी आहे, इथे तापी नदीची एस्च्युरी आहे, इतर बाकी नद्यांच्या खाड्या, जुवारी सारखी नदी तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. राईट, सो खाड्या दाखवा, एस्च्युरी दाखवा एका ठिकाणी, इथे गंगा ब्रह्मपुत्राचे डेल्टा दाखवा, महानदीचे डेल्टा दाखवा, गोदावरी कृष्णा कावेरीचे डेल्टा दाखवा. सो अशा प्रकारे मग तुम्ही तुमच्या आन्सरला आणखी एक फुल प्रूफ स्ट्रक्चर दिलेला आहे नकाशा काढून. निष्कर्ष सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. आता निष्कर्ष लिहिताना एक नियम लक्षात ठेवा. भूगोलाचा नेमका नियम काय? समजा माझा नियम हा आहे की फिजिकल जिओग्राफीचा जर प्रश्न आहे तर त्या फिजिकल जिओग्राफीला मी कुठे घेऊन जातो, मी ह्युमन जिओग्राफी मध्ये घेऊन जातो. आणि मग मी निष्कर्ष काय दिलाय की बघा दंतूर किनारा आणि तीव्र उतारामुळे डेल्टाची निर्मिती होत नाहीये, पण मग त्याचा मानवी भूगोलात आपल्याला काय फायदा दिसतो, तर मानवी भूगोलात फायदा हा दिसतो की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मग बंदरांच्या निर्मितीसाठी आदर्श परिस्थिती झालेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी हे कन्क्लूड सुद्धा या ठिकाणी करतोय. सो हा होता डेल्टाच्या संदर्भात भूगोलातला प्रश्न. भेटूया आता पुन्हा एका प्रश्नामध्ये. थँक्यू.